पुन्हा एकदा भावनाच्या नशिबात काही अडचणी आहेत आणि खूप गोष्टींना तिला सामोरं जावं लागणार आहे. मला वाटतं मालिकेचा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला टप्पा आहे. म्हणजे इतकी ड्रमॅटिक सिच्युएशन आहे आणि मला वाटतं या मालिकेची खासियत हीच आहे की रिअलिस्टिक ड्रामा आहे विथ लॉट ऑफ ओव्हर द टॉप ड्रामा. हॅलो हाय नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. लक्ष्मी निवास ही मालिका सुरू झालेली आहे आणि आता मालिकेला आठवडा पूर्ण होतो आहे आणि त्याच निमित्ताने आपण आलेलो आहोत मालिकेच्या सेटवर. चोरेल ना कोणतरी असं नाही कळतंय तिला. ओके ओके तर मालिकेच्या सेटवर आलो आहेत आणि आपल्याबरोबर आहेत मालिकेचे कलाकार. पहिले तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. कसे आहात? पण खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आम्ही मस्त आहोत. बरं, मालिका सुरू होऊन आता उद्या आठवडा होईल. कसा चालला हा प्रवास आणि काय रिॲक्शन्स वगैरे आल्यात आतापर्यंत? आम्हाला तर खूप मजा येते. असं खूप रिॲक्शन्स आम्हाला अनुभवता नाही आले कारण शूटिंगच करतो त्यामुळे कुठे बाहेर नाही गेलो आहे आम्ही. बट आय एम शुअर गुरुवार ते गुरुवार जसं टेक्निकली आम्हाला कळतं की मालिकेला काय प्रतिसाद मिळाला आहे त्याची आम्ही आतुरतेने वाट पाहतो आहे. आणि हां, आमची कुटुंब जी आहेत ती म्हणजे जसं माझ्या आईने सांगावं की तिला दुसरं कोणाचं काम आवडतं आहे किंवा हिच्या घरून सांगावं असं मला वाटतं छान गोड प्रतिसाद येतो आहे. सगळ्यांना भावते मालिका असं वाटतं आहे. बाकी तू पण एखाद दुसरा एपिसोड बघून कळव आम्हाला. आम्हीही बघितला, पहिलाच एपिसोड मी बघितला, खूप छान होतो आहे आणि आता आतुरता वाढलेली आहे लग्नाची. मला थोडं सीनबद्दल ऐकायला आवडेल. आम्ही बघितला सीन, तिला आनंदी ना दिसणं, तिलाही लागलं आहे आणि काहीतरी खूप मोठा ट्विस्ट येणार. भावना जास्त चांगलं सांगेल. मला असं वाटतं की सिरियलच्या अगदी सुरुवातीच्या पहिल्या एपिसोडपासूनच भावनाचं लग्न हा हॉट टॉपिक आहे आणि भावनाचं लग्न फायनली होतं आहे. पण ते होताना त्यामध्ये पुन्हा एकदा भावनाच्या नशिबात काही अडचणी आहेत आणि खूप गोष्टींना तिला सामोरं जावं लागणार आहे. ऑफकोर्स ते काय आहे मी नाही सांगणार, पण खूप काहीतरी मोठी घटना घडते की ज्यामुळे पूर्ण सिरियलचा ट्रॅकच बदलणार आहे. ट्विस्ट खूप कमाल असणार आहे आणि तिच्या आयुष्यात एक अनपेक्षित वेगळंच वळण येणार आहे. सो महत्त्वाचा ट्रॅक आहे आत्ता भावना या कॅरेक्टरसाठी आणि त्याबरोबरच सगळ्या लक्ष्मी निवासच्या घरच्यांसाठी. मला वाटतं मालिकेचा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला टप्पा आहे. म्हणजे इतकी ड्रमॅटिक सिच्युएशन आहे आणि मला वाटतं या मालिकेची खासियत हीच आहे की रिअलिस्टिक ड्रामा आहे विथ लॉट ऑफ ओव्हर द टॉप ड्रामा. तर हा त्याचा पहिला टप्पा, ये तो ट्रेलर आहे, आगे आगे देखिए. आणि काहीतरी हरीशने पण काहीतरी कांड केलं असं कळलं. त्याचं करणार आहे त्यासाठी तुम्हाला परत यावं लागेल. हे पुढचा सिक्वेन्स आम्हाला कळला आहे. बरं, क्रिसमस सेलिब्रेशनचे पण काही व्हिडिओज आले सेटवरून समोर. आता न्यू इयर येतं आहे तर काय प्लॅन्स आहेत, काय रिझॉल्युशन्स आहेत सगळ्यांचे? नाही, रेझोल्युशन काही नसतं. मला वाटतं नवीन वर्षाचं आम्हा सगळ्यांना तर खूप सुंदर भेट मिळालेली आहे. म्हणजे सांताक्लॉजनी ती आणली आणि ती आम्हाला पुढची काही वर्ष तरी पुरणार आहे. तर मला वाटतं आम्ही सगळे त्या आनंदाच्या झोनमध्ये आहोत कारण प्रत्येक कलाकाराला वाटतं छान काहीतरी भूमिका करायला मिळावी आणि बाय गॉड्स ग्रेस ही एक ऑन्सॉम्बल मालिका आहे आणि प्रत्येकाला कमाल अशी भूमिका मिळाली आहे. सो आय थिंक वी ऑल आर सम हॅपी फेसेस इन दिस न्यू इयर. आम्हाला ही मालिका खूप आवडते. नक्कीच TRP सुद्धा चांगला येईल. जाता जाता तूप साखरबाई जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? प्रेक्षकांना एवढंच सांगू की नवीन वर्षासाठी झी मराठीने आदल्याच वर्षी तुम्हाला एक छान लक्ष्मी निवाससारखी महामालिका दिलेली आहे. तर या वर्षात जसं तुम्ही झी मराठीवर प्रेम दाखवलं, आमच्यावर प्रेम दाखवलं, तेच पुढच्या वर्षातही कॅरी फॉरवर्ड करूया आणि आमच्याबरोबर राहा 2025मध्ये सुद्धा. आणि लक्ष्मी निवासचे हे महत्त्वाचे काही टप्पे खूप छान पद्धतीनं तुम्हाला अनुभवता येईल याची मी तुम्हाला खात्री देते. आणि तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मी निवासच्या संपूर्ण टीम कडून हॅपी न्यू इयर. आणि विसरायचं नाही, दररोज 8 ते 9 झी मराठीवर लक्ष्मी निवास आणि कधीही झी5 वर. एपिसोड चुकला की झी5 वर बघायचं आहे, नक्की बघायचं आहे. आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवत जा. आणि हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर अँड थँक्यू सो मच.